हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण. अध्याय 5वा, ओवी क्रमांक 18. त्या ओवीचा उर्वरित भाग आता मी वाचतेय. त्याआधी ओवी वाचते. जयाचे दैव उदेले, तयास ज्ञान प्राप्त झाले, तयाचे बंधन तुटले निसंगपणे. जयाचे दैव उदेले याबद्दल आपण बऱ्यापैकी सगळा भाग आपला वाचून झालाय. थोडासा भाग उरलेला आहे, तिथून मी सुरुवात करते. आता येथे गैरसमज होण्याची शक्यता आहे की जन्म घेतानाच मुक्त असलेल्यांचे ठीक आहे, परंतु जे राक्षस होते त्यांच्या गतसंचिताचे काय? ते तर गतसंचित न उपभोगताच मुक्त झाले. हा अन्य जीवांवर अन्याय आहे. ही तर वैश्विक व्यवस्थेची त्रुटी आहे, अपूर्णता आहे. एक उदाहरण पाहू. समजा की एखाद्या अंशात्म्याला आपल्या कालमापनाप्रमाणे विश्वयात्रा 3 अब्ज वर्षे करायची आहे. त्याने रीतसर प्रथम योनी धारण केली, जीव निर्माण केला आणि विश्वयात्रेला आरंभ झाला. परंतु असे काही संचित निर्माण झाले की त्या जीवात्म्याला चिखलात एक किडा म्हणून इतका मुक्काम करावा लागला की यातच 3 अब्ज वर्षे संपली. याचा अर्थ सृष्टीचा आनंद न घेता फक्त दुःख, कष्ट, पीडा, त्रास घेत येथे चिखलात राहावे लागले. ही त्या जीवात्म्यासाठी महाभयावह शिक्षा आहे. उदाहरणार्थ, एखाद्या जीवात्म्याला बैल म्हणून संपूर्ण कालावधी, वरील उदाहरणात 3 अब्ज वर्षे चापकाचे फटके खात, गाडी आऊत कोल्लू ओढत जगावे लागले, तर यापेक्षा आणखी भयावह अशी शिक्षा असूच शकत नाही. याचप्रमाणे राक्षसांना मानवी देह असूनही सतत ताणतणाव, दुःख, कष्ट, पीडा, त्रास इत्यादी असे सतत दबावाखाली आयुष्य जगावे लागले. त्यांना कधीही समाधान आणि तृप्ती मिळाली नाही. त्यांना कधीही जीवनाचा आनंद, कैवल्यानंद घेता आला नाही. सतत नीचातील नीच उपभोग घ्यावे लागले. कायम 7व्या नरकात राहावे लागले. ही शिक्षा भरपूर आहे. आता पुढे, तयास ज्ञान प्राप्त झाले. मागील ओळीत सांगितलेल्याचा परिणाम काय झाला ते श्री समर्थ या आणि यापुढील ओळीत सांगितले आहे. श्री समर्थांनी या आणि यापुढील ओळीत सांगितले आहे. तथापि याआधी एक लक्षात घ्यावे की येथे श्री समर्थांनी अत्यंत महत्त्वाचा, चपखल, मोलाचा असा दैव शब्द येथे योजिला आहे. त्यांनी भाग्य किंवा अन्य तत्सम शब्द वापरलेला नाही. हे सतत लक्षात घेऊन दोन्ही ओळींचे निरूपण वाचावे आणि समजून घ्यावे. मानवी जीवनात चित्ताच्या वृत्तीचा निरोध होणे आणि त्या योगे जीव आणि शिव, अंशात्मा यांचे मिलन होणे म्हणजे योग प्राप्त होणे आहे. योग प्राप्त झाला की आत्मज्ञान प्राप्त होते, संचित नष्ट होते, अशाची अध्यात्मयात्रा मार्गस्थ होते. असा योगधामी आत्मारामाच्या प्रांगणी दाखल होतो. तेथे आत्मारामाचे द्वार उघडण्याची वाट पाहत योगिक जीवनाचा महा आनंद घेत जीवन जगले जाते. मोठी गोड अवस्था असते ही. सायुज्य मुक्त अवस्थेनंतरची ही 2 क्रमांकाची मोठी मधुर अवस्था आहे. यथाकाळी आत्मारामाचे द्वार उघडते आणि आशाला मुक्ती प्राप्त होते. ज्याला अंशात्म्याने आपणहून स्वतः पुढाकार घेऊन वरील निरूपण केलेल्या शक्यता लक्षात घेऊन स्वतःमध्ये सामावून घेतले आहे, त्याचे आत्मज्ञानाचे बाबतीत काय होते ते येथे सांगितले आहे. आशाला अंशात्म्याने स्वतःमध्ये सामावून घेतल्यामुळे त्या योगे जीवात्मा आणि अंशात्मा यांचे मिलन होते आणि अशा जीवात्म्याचा अंशात्म्याशी योग जुळून येतो आणि त्याला आत्मज्ञान प्राप्त होते. यालाच येथे श्री समर्थांनी तयास ज्ञान प्राप्त झाले असे म्हटले आहे.
तथापि याला श्री समर्थ म्हणतात की जयाचे दैव उदेले, याचा अर्थ दैव देते परंतु कर्म नेते, अशी त्याची फार वाईट अवस्था होते. जीवात्म्याला अंशात्म्याच्या मिलनाने आत्मज्ञान प्राप्त झाले तरीही आशाची आत्मयात्रा होत नाही. तो आत्मयात्रा न करता सरळ अंशात्म्यासह आत्मारामात विलीन होतो. आत्मज्ञानी म्हणून या सृष्टीची लीला अनुभवित नाही. या सृष्टीच्या वैभवाची मौज साक्षीत्वाने अनुभवित नाही. त्याला साक्षात्कारी जीवनाचा परम आनंद घेता येत नाही. हा त्याचा कर्मदरिद्रीपणा असतो. दैव म्हणजे अंशात्म्याचे मिलन होते. त्या योगे आत्मज्ञान प्राप्त होते. तथापि आत्मज्ञानी म्हणून जीवन जगता येत नाही. हेच ते वाईट प्रकारे संचित संपुष्टात येणे असते. ते पूर्वकर्म आड येते आणि असा सरळ अंशात्म्यामार्फत आत्मारामात विलीन होतो. कुंडलिनीमध्ये स्वित्झर्लंडला जायचा योग असावा त्याप्रमाणे मुंबईहून स्विस विमानात बसावे. झुरिक विमानतळावर उतरावे आणि विमानतळाच्या बाहेरही न जाता लगेचच मुंबईला येणाऱ्या स्विस विमानात बसून मुंबईला यावे. झाले. स्वित्झर्लंडला जायचा योग पूर्ण झाला. तथापि स्वित्झर्लंडची लीला अनुभवता येऊ नये. आल्प्स पर्वतावर जाऊन तेथे ध्यानस्थ बसता येऊ नये असे हे दैव देते परंतु कर्म नेते असते. हे असे का घडते याचे कारण श्री समर्थ पुढील ओळीत सांगत आहेत. तयाचे बंधन तुटले निस्संगपणे. हे असे घडते कारण भौतिकामध्ये संबंध प्रस्थापित झाले आहेत याची जाण येऊन भौतिक बंधनामधून सुटका होते आणि तत्क्षणी त्या पुढील यात्रा आरंभ होते. याचा अर्थ बंधनामधून सुटका झाली असे म्हणेपर्यंत त्या पुढील यात्रेला निघायची वेळ येते. त्या बंधनमुक्त अवस्थेत जीवन जगता येत नाही. संग निर्माण झाला आणि तत्क्षणी संघापासून मुक्तता होऊन तिथूनही दूर व्हावे लागले. बंधनात अडकलो, त्यामधून आत्मज्ञानाने सुटलो आणि आता आत्मज्ञानी म्हणून त्या मोकळ्या अवस्थेत जीवन जगलो, सृष्टी सौंदर्याचा मुक्तानंद घेतला आणि मग पुढील प्रस्थान ठेवले असे झालेच नाही. हे फार दुर्दैव असते. ज्यासाठी अंशात्मा येथे देह धारण करून आला तो हेतू पूर्ण न होताच यात्रा संपुष्टात आली. अफलातून नगरीच्या बाळकोबांनी बाळूला विचारले की बाळू, पुण्याला जाऊन येतोस का? आज्ञाधारक बाळू हो म्हणाला आणि क्षणार्धात तो पुण्याच्या गाडीत बसला आणि पुण्याला जाऊन परतही आला. हे असे होते. मग याऐवजी कसे व्हायला हवे ते श्री समर्थ पुढील ओवीत सांगत आहेत. हरिओम.